आणि प्लस पहिल्यांदा आपण बाईकनी दुसऱ्या राज्यामध्ये एंटर केलं. हा काय भारी फिलिंग होती यार. आता पुढे रस्ता पहा, यो मोठे मोठे रस्ते, यो मोठे मोठे. तुमची लँग्वेज पहिली ठेवा, मग हिंदी ठेवा आणि मग इंग्लिश ठेवा. असं तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्याकडे 104 का 105 आहे, 5 रुपये कमी आहे. व्हेरी गुड, चांगलं आहे. आता पाऊस जरा कमी झाला, आम्ही सगळं रेडी झालो आणि पाऊस जरा कमी झाला. काय फालतू गेलं झालं. मग कुठे गेलं आपलं कोकणाची आठवण तर आपल्याला येते फॉर शुअर. बाकी थंड होता आणि आज आपल्याला पाऊस पण मिळाला. वा, इकडे आपले 2 सबस्क्राईबर भेटले छोटेवाले आणि ते आहेत हुबली, फ्रॉम हुबली ना. अरे देश की धरती, एक नंबर मस्त. खूप पोलीसवाले बघा, पोलीसवाले केवढे. आता विंड ब्लास्ट एवढा आहे ना, आपली लोडेड गाडी पण हलते. अरे लेफ्टला ठेवा ना यार, जाम करून ठेवतात तिच्या आईचा. ऑफ रोडिंग आलं ना की मला जरा भीतीच वाटते, कारण की आपला एवढा रपारा आपण आलो ना, आयला तेवढी इकडेच वाट लागली हा ट्रॅफिक मध्ये. रे देवा महाराज. आणि आपण इथे स्टे करतो आहे ऑलिव्ह इन मध्ये. छोटीशीच आहे पण पुरेशी आहे. टीव्ही वगैरे आहे, एसी आहे, आम्ही मस्त बसलेली आहे. चला मग मंडळी, फायनली 6:50 आपण निघतोय. थँक्यू बेलगाव, बाय बाय. चला गणपती बाप्पा मोरया, संतोषी माते की जय. जय माता दी, ओम साईराम, जय श्रीराम. हा वातावरण मस्त थंड आहे आणि काल झोप पण एक नंबर लागली. आपण मॅपवर टाकला, आता बँगलोर बरोबर दाखवतोय 507 किलोमीटर आणि नॉनस्टॉप गेलं तर दुपारी पोहोचवतो आपल्याला. हो ना मग किती दाखवतो. अरे बघ अमू 2:45 पोहोचतो आपल्याला. तो 2:45 ते आला, कधी 8 होतात ना कळत नाही. मारे टोपे काळ काही नाही कळलं काल रात्री, पण आता मस्त वाटतं बेलगाव. नमस्कार मंडळी, तुमचं आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राममध्ये मनापासून म्हणजे अगदीच मनापासून स्वागत आहे. हा आपला आहे डे 2 फ्रॉम मुंबई टू रामेश्वरमचा. काल होता डे 1 मुंबई टू बेलगाव आपण प्रवास केला होता. तो ब्लॉग नसेल पण नक्कीच पहा, तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह त्याच्यामध्ये दिलेला आहे. मी कुठे आपण स्टे केला पाहिजे, रस्ते कसे आहेत, रस्ते अप्रतिमच आहेत, डायव्हर्जन्स आहे, स्पीड ब्रेकर आहे, ते तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये पहा. प्लस कुठे स्टे पण चांगला मिळाला आपल्याला, कारण भरपूर ठिकाणी स्टे महाग होते. हा आपल्याला काहीतरी विथ टॅक्सीस 2200, हा आपला काहीतरी विथ टॅक्सीस 2200ला पडला आपल्याला. रूम मस्त होते, विथ एसी, गरम पाणी सकाळी 5 वाजता वगैरे, एव्हरीथिंग. प्लस त्यांचं रेस्टॉरंट होतं, जेवण पण चांगलं होतं. आता लेफ्ट मारायचं. आणि कालचा प्रवास ॲक्च्युली खूप छान झाला आपला. फक्त रात्री पडल्या झोपलो, कारण थोडंफार, कारण दमलो तर होतो ऑफकोर्स. कारण पहिल्यांदा आपण 500 किलोमीटर गाडी चालवली फर्स्ट टाइम इन माय लाईफ. आणि हां लेफ्ट मारून आहे ना. हां, आणि प्लस पहिल्यांदा आपण बाईकनी दुसऱ्या राज्यामध्ये एंटर केलं. हा काय भारी फिलिंग होती यार. काय म्हणजे काय भारी फिलिंग होती. मला स्वतःलाच, म्हणजे मला बोलण्यापेक्षा आम्हाला स्वतःलाच प्राऊड फील झालं. आम्ही पण मस्तपैकी पार्टी एन्जॉय करत होती. हां पाऊस पडला की माहीत नाही, पाणी होतं. जाऊ बजा. हां हां, बाकी गाडी आपली फुल लोडेड झालेली आहे. ॲक्च्युली तुम्हाला मी दाखवायचं विसरलो माझं गाडीचं पूर्ण सेटअप, पण आपण थांबून तिकडे तुम्हाला दाखवीनच मी. फुल लोडेड झालेली आहे मस्तपैकी. पण जरा पण असं वाटलं नाही की गाडी जड आहे, केसाला त्रास होतो, जरा पण नाही. म्हणजे आपली हार्ली X440 स्वप्नसुंदरी मजबूत चालली आहे, मजबूत. खूप भारी वाटलं. गुड डिसिजन, थँक्यू. चला आता आज आपण स्टे करणार आहे बँगलोरमध्ये. सरळतं ना मग आपण स्टे करणार आहे बँगलोरमध्ये. आज पण 500चा पट्टा आहे. काल 500, काल आज पण करू, कारण पुढचे रस्ते पण चांगलेच आहेत. तर फायनली आपण आपला हायवेला येऊन पोचलेलो आहोत. तर आपण तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये बोललो होतो, यावेळेला परत म्हणतो, पण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा तिकडचे रस्ते तर ऑफकोर्स चांगले असतातच, पण महत्त्वाचं असतं तिकडचं आपण कुठे स्टे करतो आणि कुठे जेवतो, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला माहिती नसतं बाहेर कुठे काय मिळेल, कसं असेल ते. म्हणून तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते जास्त पाहायला मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही आता फोकस करा. हे रस्त्यावर तुम्ही स्किप केला हरकत नाही, पण आपण कुठे जेवू आणि कुठे स्टे करू ते नक्कीच पहा. आणि स्टेचं ऑफकोर्स लास्टला असतं, ते तुम्ही एंडिंगला तुम्ही पार्ट 2 पाहू शकता आपण कुठे स्टे करू, कारण तुम्हाला जी हेल्प होईल त्यासाठी म्हणतोय मी. तर चांगलं झालं चांगलं बोलेन, वाईट झालं तर वाईट बोलेन. आता हा हॉटेल रशीदमध्ये आपण स्टे केला होता ना, खूप छान होतं. तिकडची माणसं खूप छान होती, सपोर्टिव्ह होती, कोऑपरेटिव्ह होती. सामान विमान घेऊन आणण्यापासून सर्व गोष्टी, गरम पाणी, एसी, जेवण ऑल ओके, म्हणजे खूप छान होतं. आता पुढे रस्ता पहा, यो मोठे रस्ते, यो मोठे एक खड्डा रस्त्याला.
तर तुम्हाला बेलगावपर्यंत डायव्हर्जन आणि रस्त्याचं काम तुम्हाला मिळेल. रस्ता चांगला आहे पण डायव्हर्जन खूप मिळतील आणि प्लस स्पीड ब्रेकर होते. पण आता पुढे आपण निघालो ना तर पुढे मला कुठेही डायव्हर्जन किंवा रस्त्याचं काम अजूनपर्यंत नाही मिळालं तर ऑफकोर्स मला सांगेनच पुढे. बाकी रस्ता सेम टू सेम असा आहे. हिरवळ पास चाललोय आपण, मस्त थंड थंड हवा लागते, एक नंबर. चुम्मेश्वर हिरवागार बघा. हो 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 हो. आणि विंड ब्लास्ट एवढा भयानक आहे ना, बापरे. कारण पहिल्यांदा मी अशा हायवेवर चालवतोय. कोकणात आपण हायवे चालवतो पण तेव्हा मला इतका विंड ब्लास्ट नाही जाणवत एवढा मला आत्ता जाणवतोय. हे थोडंफार मला वाटतं फायदेशीर आहे. काही ते आपण वरती जाते थोडंफार असं मला तरी वाटतं. अजून त्याला एक एक्सटेंडर लावायला पाहिजे असा विचार करतो वरती, जर बरं वाटेल त्याला. तर मंडळी तुम्हाला मी दाखवतो की आपल्या हार्लेने म्हणजे सप्तसुंदरीने किती आपलं ॲव्हरेज दिलं. काल गाडी चालली 505 किलोमीटर, म्हणजे आता 2-3 किलोमीटर सोडा 500 किलोमीटर गाडी चालली काल. आणि काल ऑलमोस्ट आपण 9 तास गाडीवर होतो आणि ॲव्हरेज दिला आहे, हे बघा ॲव्हरेज दिला आहे 32चा, 32चा ॲव्हरेज आहे आणि ॲव्हरेज स्पीड आहे 53. नॉट बॅड यार, 32 इज गुड. 32 खूप छान दिलं ॲव्हरेज तिने, सही आहे. हुबली 82 किलोमीटर आहे आणि पाठी लिहिलं होतं घाट सुरू, म्हणजे हा घाट एरिया आपला. हो घाटात तिथून व्ह्यू पहा, मस्तपैकी फॉगी व्ह्यू आहे, फॉगी. महाराष्ट्राच्या बाहेर पहिला घाट आपण घेतोय. वा वा, क्या फिलिंग. आणि मी तुम्हाला असं सांगेन, तुम्ही सोलो जाण्यापेक्षा ना कपल जावा किंवा पिलियन जावा, मित्राला घेऊन जावा, बहिणीला घेऊन जावा, बायकोला घेऊन जावा, आई बाप्पांना घेऊन जावा. ऑफकोर्स आई बाप्पांना जम्म असेल लॉंग राईड त्यांना घेऊन जावा. कारण कसं असतं, तुम्ही सोलो असतात तेव्हा तुम्हाला जो खर्च सोलोला येतो तेवढाच खर्च एका पिलियनला पण येतो, फ्रँकली बोलतो. पण मग पिलियन तुमच्याबरोबर असेल ना, तुम्हाला एक साथ पण आहे, सोबत पण राहते आणि गप्पा गोष्टी करत तुम्ही जाऊ शकता त्यासाठी. आणि गप्पा गोष्टीसाठी इंटरकॉम हे नक्कीच घ्या. आपण पण लावलेलं आहे फ्रॉम AR मोटो, आपण घेतला होता फ्रॉम कपूर मोटर्स. मला इंटरकॉम भारी आवडला म्हणून मी त्याचं बोलतोय, मी हर व्लॉगमध्ये बोलतोय त्यासाठी. आणि हा डॅशकॅम पण लावला फ्रॉम कपूर मोटर्स आणि हा पण आहे AR मोटोचा त्यासाठी. आणि या AR मोटोचा मालक पण आहे फ्रॉम कोकणातलाच आहे, त्याला गाव पण आहे कणकवली. तर मंडळी फर्स्ट टोल आपल्याला लागलेला आहे. ऑफकोर्स बाईकला टोल नसतो, ते खूप मोठी गोष्ट असते, त्याला रिलीफ मिळतो. तर आपल्याला आपलं शेड्यूल जायचं, पण हे ट्रकवाले असे काय करतात, ट्रकवाले बसवाले, चला की लवकर. आधा ट्रॅफिक ना ट्रकवाले सायला करतात, लफडत ते होतं. एक साईड पकडत नाही, 2 साईडने गाडी चालवतात. जेव्हा तुम्ही असं साऊथमध्ये येतात ना, कर्नाटकामध्ये येतात, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला माहिती असेलच तरी पण सांगतो मी, की बोर्डवर इंग्लिश किंवा त्यांच्या लँग्वेजमध्येच असतं. हिंदीमध्ये क्वचित, म्हणजे हार्डली 5 ते 10%. ते पण हॉटेलवाले वगैरे हिंदीमध्ये करत असतील, कारण की ऑफकोर्स पब्लिकला खेचायला. पण बाकी तुम्ही कुठेही बघा, दुकानात म्हणा किंवा बाहेर साईनबोर्ड म्हणा, इंग्लिश किंवा त्यांची लँग्वेज, साऊथची लँग्वेज. हे हिंदीमध्ये नसतंच. हे बघा इकडे पण बघा, हे फुल कर्नाटक लँग्वेजमध्ये. इव्हन त्या माइलस्टोन त्याच्यामध्ये पण सुद्धा इंग्लिश किंवा कर्नाटक असतं बस. फक्त हे एक महाराष्ट्रच आहे आपलं, जिकडे इंग्लिश, हिंदी, गुजराती आणि मग शेवटी मराठी येतं, असा लफडा आहे. आता इकडे बघा इंग्लिश आणि त्यांची लँग्वेज आहे. माइलस्टोनमध्ये बघा त्यांची लँग्वेज आहे. मी तेच म्हणतोय की आता महाराष्ट्रामध्ये आपलं मराठीला प्राधान्य मिळत चाललंय, पण आधीपासून मिळायला पाहिजे होतं, पण आता मिळत चाललंय. आता मराठी बोर्ड वगैरे लागतात, ते खूप चांगली गोष्ट आहे. तसं पहिलं मराठीमध्ये लिहा, मी असं नाही म्हणत फक्त मराठी आणि इंग्लिश पाहिजे. मराठीमध्ये लिहा, मग हिंदीमध्ये लिहा आणि मग इंग्लिशमध्ये लिहा, असं माझं म्हणणं आहे. हिंदी हे सर्वीकडेच पाहिजे, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता मला इंग्लिश येतं म्हणून मी इंग्लिश वाचू शकतो, पण ज्यांना इंग्लिश पण येत नाही आणि त्यांना त्यांची लँग्वेज पण येत नाही, तर मग काय करणार. तसं आहे ते. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी हिंदी आहे, मी नाही बोलणार, काही ठिकाणी हिंदी आहेत, पण ते हार्डली 10%. हे बघा काही ठिकाणी हिंदी आहे पण हार्डली 10%. पण ते सर्वीकडेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमची लँग्वेज पहिली ठेवा, मग हिंदी ठेवा आणि मग इंग्लिश ठेवा. असं तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. मंडळी आपण आता फ्यूल स्टॉप घेतलेला आहे, वाजलेत बरोबर 7:45 आणि इकडे पेट्रोल कमी आहे, 99.58. आपल्याकडे 104 का 105 आहे, 5 रुपये कमी आहे. व्हेरी गुड, चांगलं आहे. 5 रुपये जास्त भेटले पेट्रोल आपल्याला. टाकी फुल करून घेतो. आणि आता इश्यू आता झाला आहे की साला हळूहळू पाऊस पडायला लागला आणि हे पण म्हणत होते की पुढे पाऊस आहे, तर आपण जरा गोप्रोला आपला वॉटरप्रूफ करून घेऊ, रेनकोट घालू आणि निघू. आपला हा डॅशकॅम वॉटरप्रूफ आहे आणि आपला हा इंटरकॉम वॉटरप्रूफ आहे, टेन्शन नाही. तर मंडळी आपण पेट्रोल भरलेलं आहे. आता आपण करतोय आपल्या पावसाची तयारी. आपण ते शू रेनकोट घेतले होते ना, ते बघा ते कामाला येत आहे.
आणि अमूला परफेक्ट फिट झालंय. मला थोडे टाईट होतील असं मला वाटतं, पण अमूला परफेक्ट झालंय. माझे तसे शूज वॉटरप्रूफ आहेत, अमूचे भिजता काम नाही कारण ते वॉटरप्रूफ नाही त्यासाठी. आणि आपला हा सेटअप तुम्हाला दाखवला, हा सेटअप आपला असा आहे बघा, एक नंबर स्वप्न सुंदरी. आपला टँक बॅग आहे, पार्टी 2 सॅडल बॅग आहेत आणि आपली ही टॉप बॉक्स आहे. ब्रँडिंग केलं मुंबई टू रामेश्वरम, इंस्टा ID आणि यूट्यूब चॅनल, ऑल सेट. अमो आत्ता मजा आहे का पावसामध्ये, पण गाडी आपल्याला अफकोर्स रस्त्यावर जावं लागेल कारण रिस्क नको त्यासाठी. पूर्ण रस्ते बिस्ता झाले असं ओले, आता गाडी पण एकदम आरामात चालू, काही टेन्शन नाही. चला तर मंडळी फायनली ऑल सेट. इकडे आपला ऑलमोस्ट अर्धा पाऊंडच गेलेला आहे. अमोनी घातलाय पोंचो, फुल रेडी झालं आहे आणि आपण पण आता फुल रेडी झालो आहोत. रेनकोट, पॅन्ट आणि शू कवर. हे बघा, शू कवर, रेन पॅन्ट आणि आपलं हे रेनकोट. बाकी आपला सॅडल बॅगला पण आपण रेन कवर घातलेला आहे, टँक बॅगला पण रेन घातलेला आहे. टॉप बॉक्सला तर गरजच नाही आपल्याला, टेन्शन नाही. मोबाईलला अमोनी लावलेला आहे. माझा आयफोन एवढा काय फरक पडणार नाही. अमोनी तू पाठवून बसून मस्त शूट घे, कारण एक नंबर शूट येणार फॉर शुअर. अमोनीचा हॉर्नवाला हेल्मेट घातला आहे. चला आता काय करूया, आपण निघूया. आपला थोडा 9-9:30 वाजता आपण स्टॉप घेऊन नाश्ता पाण्यासाठी. आता पाऊस जरा कमी झाला, आम्ही सर्व रेडी झालो आणि पाऊस जरा कमी झाला, काय फालतू गेलं झालं. हा चला मग मंडळ निघालो आहे फुल गेअरअप करून आणि साला पाऊस गेलेला आहे. क्या बात आहे, सही आहे. पण ठीक आहे, पाऊस नसेल तरी चालेल, पण आपण आपलं सेफ्टी आणि प्रिकॉशन घेतलेलं कधीही बरं. आता आपण हा सर्व्हिस रोडला, आता आपण आतमध्ये राईड घेऊन आपण जाऊ आपल्या हायवेला. कुठे राईट रे बाबा माझ्या, बेलगावपर्यंत ना पेट्रोल पंप वगैरे तुम्हाला खूप माझ्या मिळतील, पण बेलगावच्या पुढे तू जातो ना बँगलोरला, पेट्रोल पण आहेत, नाही असं नाही, पण जरा डिस्टन्स लॉंग आहे पेट्रोल पंपचा. तर जिकडे तुम्हाला मिळतं ना पहिला पेट्रोल तिकडे भरून घ्या, फुल करून घ्या, म्हणजे पुढे रिस्क नको त्यासाठी. आहेत नाही असं नाही, पण सांगू तुला म्हणजे फक्त डिस्टन्स जास्त आहे आणि काय नाही. तर माझी पाऊस गुल झाला यार, नॉनसेन्स. आणि आपला हेल्मेट आहे ना अँटी फॉग आहे ना, साईडचा फॉग झाला आहे, पण माझा जो विजन आहे ना तो मस्त क्लिअर आहे, म्हणून अँटी फॉगवाला हेल्मेट जरा बरं वाटतं जरा. बँगलोर 434, चेन्नई 730, हुबली 26. तर आपला कदाचित हुबलीलाच आपण चहा ब्रेकचा स्टॉप घ्यायचा विचार चालू आहे आपला. ह्या सिंगल वेवर चालताना ना, मग गाडी चालवताना बाईक किंवा गाडी वाटेवर खूप जपून चालू आहे, कारण नुसते ओव्हरटेक करतात समोरून. आता बसवाला पण असा बाजूने गेला, विचार करा, बघतोय तरी आपलं घुसतात. हां आता गाडी खूप खूप म्हणजे खूप जपून चालू आहे. त्यांचं काय नाही होणार, बस लोकांचं काय जे काय होईल ते आपलंच होईल त्यासाठी, आणि काय नाही. तर आपण कुठे गेलो ना तर बघा ना, कोकणाची आठवण येतेच, भले ते मुंबई गोवा हायवे असो, आपला लांजा असो किंवा हा रोड असो. हा रोड पण आपल्याला वाटतोय गणपतीपुळेसारखा, गणपतीपुळे असो एकदम स्ट्रेट रोड आहे, तसा रोड वाटतोय. मग कुठे गेलो आपलं कोकणाची आठवण तर आपल्याला येते फॉर शुअर. छोटी कोकण 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 कोकण. तर मंडळी फायनली पाऊस पडायला लागलेला आहे आणि आय थिंक तिकडे आधी पडत होताच, कारण इकडे रस्ते पण ओले आहेत. क्लायमेट झालं एक नंबर, वातावरण झालं एक नंबर. फक्त गाडी जर आपल्याला जरा आता जपून आरामात चालवायला पाहिजे, रिस्क नको. आता कुठे जोरात म्हणजे हळूहळू करत जोरात पाऊस सुरू झालेला आहे. टुक 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 आवाज हेल्मेटचा. म्हणजे आपल्याला काल गरमी थोडी मिळाली, बाकी थंड होता, आणि आज आपल्याला पाऊस पण मिळाला. वा, सर्व गोष्टी आपल्याला सापडल्यात या आपल्या या सिरीजमध्ये. क्या बात आहे, सुपर सुपर सेबी उपार. तर आपण आता क्रॉस करतोय हुबली. इकडे बोर्ड होतं हुबली सिटी, इथून आय थिंक जो खाली जातो हुबलीसाठी असं मला वाटतंय. वाजल्यात 9 वाजल्यात 9. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो, आम्ही घर 7ला सोडलं, आम्ही हॉटेल 7ला सोडलं, त्याच्यानंतर 8 वाजता आपण होतो पेट्रोल पंपला, तिकडून कसावाड निघालो. म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तास तुम्हाला मस्त मोठा हायवे लागेल. आणि मग पुढे हुबलीपर्यंत तुम्हाला सिंगल वेच आहे. आता सिंगल वे डबल वे कधी कन्वर्ट होतो तुम्हाला पुढे सांगेनच मी. रस्ता चांगला आहे, पण हे आपले आहेत ना हायवे ड्रायव्हर्स, त्यांचा काय भरोसा नाही, म्हणून गाडी खूप जपून चालू, आणि काय नाही. बाकी सर्वीकडे मस्त हिरवगार झालं आता. तर इकडे लागला हा टोल 2, नो नेम अननेम टोल 2. बँगलोर इथून राईट आहे, राईट बँगलोरला. हा रस्ता कुठे तर माहिती नाही, पण बँगलोर राईट आहे. हां बरोबर आहे, बँगलोर स्ट्रेट, कारवार थोडासा लेफ्ट आय थिंक सो, आणि हॉस्पेट इज लेफ्ट.
होसपेट काय माहिती का होसपेट, हे बाईक चालवायला आवडे का पण? हां चाललंय. तर मंडळी तुम्हाला मी सांगितलंय आपलं बेलगाव सोडून झाल्यावर 1 तास रस्ता 2 वे आहे. मग याच्यानंतर तिकडं टोल लागला तर टोल नंतर टिल हुबली रस्ता 1 वे आहे, कारण कसं काम चालू आहे. आणि परत हुबली नंतर क्रॉस केल्यावर तो राईट दाखवला, राईट मारला की रस्ता परत लागलाय 2 वे आणि 1 नंबर क्या बात. हा ब्रिज बघा काय मोठाच्या मोठा ब्रिज आहे, मस्त वाटतं मस्त 1 नंबर. आपल्याशी भारी फिलिंग येते दुसऱ्याच्या राज्यात आलं की, आणि दुसऱ्याच्या राज्यामध्ये येऊन असे रस्ते पाहिले की अजून भारी फिलिंग वाटतं. हो शेवटी आपला भारतच 1 नंबर आहे, त्यात काय वादच नाही. तर इकडे आपण ह्या साई गणेशमध्ये आपण नाश्ता पाणी करतोय, प्युअर व्हेज येते. आणि आपण आज संडे पण आहे आणि आज संकष्टी पण आहे, तर आपण ऑफकोर्स प्युअर व्हेजच खायचं आपल्याला. पण त्यासाठी गाडी आपण कुठे जवळच पार्क करू, कारण की आपल्याला दिसली पाहिजे गाडी लफडते आणि काय नाही. मंडळी आपण साई गणेश हॉटेलमध्ये आलेलो आहे. असं मोठं हे हॉटेल आहे आणि ऑफकोर्स आल्यावर साऊथमध्ये आल्यावर इडली वडाचं म्हणताय, तर आम्ही इडली वडा सांगितले आणि मी सांगितलं आम्ही माझं येणार आहे साधा डोसा. चला सुरू करूया. आम्ही सर्वांना रिप्लाय करतो व्हॉट्सअपला. मला इतकं लोक रिप्लाय करतो बाकी आहे ना, की ॲक्च्युली वेळ मिळत नाही आहे मला. इंस्टाग्रामवर खूप लोक शुभेच्छा आले, पण ॲक्च्युली वेळ मिळत नाही. आरामात रामेश्वरमला करेन असा विचार करतो. आणि आपला प्लेन डोसा पण आलेला आहे, सही आहे ना, ट्रायंगलवाला. मग थांबला फोटो काढायला. तर मंडळी आपण चहा आणि कॉफी मागवलेली आहे. आम्ही चहा मागवली आहे आणि साऊथमध्ये आल्यावर फिल्टर कॉफी तो म्हणतात, तर ते आपण ट्राय करूया. हे सिस्टम मस्त आहे, आवडते इकडची मला, सही आहे. आणि आमू बोलते स्ट्रुआ बरोबर, हे बघा दाखव, आपण बोलतो स्ट्रुआ बरोबर माझ्या मुलीबरोबर. चला तर मंडळी आपण हॉटेल साईकडून बाहेर पडलेलो आहेत ना. हां थोडा पडतो ना, रेनकोट पोंचू घाल. तर ॲक्च्युली खूप छान आहे, म्हणजे जेवण अप्रतिम होतं, जेवणाचं नाश्ता अप्रतिम होतं. आम्ही इडली वडा खाल्ला, तो मस्त होता, फुल सॉफ्ट होता मेंदू वडा आणि आपलं काय ते इडली पण. डोसा 1 नंबर होता. आणि आम्ही चहा आणि हे सांगितलं चहा आणि आपली फिल्टर कॉफी ती सुद्धा खूप छान होती. म्हणजे तुम्ही आपलं हुबली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दाखवलं ना मोठा 2 वे लेन लागतो, त्यानं तुम्ही इकडे हॉटेल साई गणेशमध्ये तुम्ही नाश्ता पाणी करू शकता. व्हेरीफाईड आहे माझ्याकडून तरी. आता आपण आपलं सप्त सुंदर रेडी झालेली आहे, आता आपण निघूया. चला तर मंडळी इकडे आपण साई गणेशमध्ये नाश्ता पाणी केला ना, तर इकडे आपले 2 सबस्क्राईबर भेटले छोटेवाले, आणि ते आहेत फ्रॉम हुबली ना, आणि ते आहेत फ्रॉम हुबली पासून. आणि ते आपले व्हिडिओ बघतात, रील बघतात, खूप आवडतात. डू यू लाईक द व्हिडिओ राईट? थँक्यू सो मच, थँक्यू फॉर अप्रिसिएशन, थँक्यू सो मच, थँक्यू. मंडळी फायनली आपण नाश्ता पण निघालो आहेत. आता लवकर काय थांबायचं नाही आहे, विचार करतो लंच पण स्किप करायचा कालसारखंच, म्हणजे आपण टायमवर पोचू बँगलोरला. आता पाऊस जरा जोरात आलेला आहे, एकदम जोरात नाही पण आहे, जोरात थोडाफार आलेला आहे. आणि त्या साईडला तिकडे विंडमिल्स आहे, विंडमिल्स. अरे झाड आली मध्ये विंडमिल्स असतात, ते बघा कुठे गेला रे विंडमिल्स. हा ते बघा. आता ह्या टायमाला आपण ठेवलं आहे सुपर वाईडला आपला लेन्स, त्याच्यामुळे विंडमिल दिसणं जरा कठीण आहे, कारण सुपर वाईड गोष्टी अजून लांब दिसतात पण वाईट दिसतात. आधी आपण नॉर्मल वाईट ठेवायचो, पण आता सुपर वाईट ठेवलं आहे मी. बघूया आता आपण या सिरीजला सुपर वाईट ठेवून कसं वाटतं ते. इकडे कोणते व्हाईट हाऊस बनवतो बघा, अडक मोठाच्या मोठा. हा हे पूर्ण शेती आहे बघा, ही पूर्ण काळी माती आहे बघा, पूर्ण काळी माती इकडे. म्हणजे हा कधी पण लागत आलाय, मी व्हिडिओ आता ऑन केलाय फुल. आणि ट्रॅक्टर वगैरे होते ते बरोबर, तिकडे ट्रॅक्टर पण राहायला. तर मंडळी 11 वाजलेत, 11:07 झाले आय थिंक सो. आणि ते पान आता फुल क्लिअर झालं आभाळ, म्हणजे पावसाचं वातावरण गेलंच आहे, झालं पूर्ण सनी. आणि आता आपण जे रेनकोट, रेन पॅन्ट्स, शूजला पण कवर घातलंय तरी असा उकडतं जरा, पाय पण चाले गरम झाले आता. पण प्रॉब्लेम की आपण रेन पॅन्ट आणि शूज कवर काढणार नाही आहे, कारण भरोसा नाही पावसाचा, तुला परत घालायला टाईम लागतो. तर आपण फक्त वरचं रेनकोट काढू, जरा पुढे थांबू आरामात. चांगलंच उकडतं तिच्या ऐसा गो काय. आता बऱ्याच टायमानंतर इकडे आपल्याला जर रस्ता खराब मिळाला, थोडा रस्ता खराब मिळाला, तर इकडे कामं चालू आहे. या साईडला बघा ब्रिजची कामं चालू आहे राईट साईडला. आणि हे पूर्णपणे आपलं हे शेत आहे. मेरे देश की धरती. चला तर आपण आलोय बॅक टू ट्रॅक, म्हणजे बॅक टू आपण आलोय हायवेला. आहे बघा परत लागलाय 4 लेन हायवे, टेन्शन नाही. एक रस्ता आवनको, एक रस्ता जावनको. इकडे मंदिर आहे काकडं, काय सुंदर मंदिर आहे बघा, सही आहे 1 नंबर.
तर आता काय लिहिलं आहे, बँगलोर 302. बाकीचं ना म्हणजे ते वाचताच गोल होतं, कारण ना गावांची नावं एवढी मोठी आहेत ना, ते वाचता त्याला आपण पास होतो. तर मग कळतच नाही, म्हणजे मला काय बोलायला मिळतच नाही आणि थोडं स्पेल करणं थोडं कठीण होऊन जातं. असं आहे ते. काय रस्ता आहे बा, काय सरळ रस्ता आहे यार. एक नंबर मस्त. ॲक्च्युली असं वाटतं की आता या बाईकला क्रूज कंट्रोल पाहिजे होता. ऑफकोर्स कंपनी फिल्ड असते म्हणतो, एक्स्ट्रावाला मला भीती वाटते, मी ते लावून घेणार पण नाही आहे. कंपनी फिल्ड पाहिजे होतं. तर बाबा 80च्या क्रूजला टाकली गाडी, मस्त स्ट्रेटच्या स्ट्रेट गेली, का रस्ता एकदम सरळ आहे. हो आय एम मिसिंग द क्रूज कंट्रोल नाव. आणि इकडे अजून टोल लागलाय, हा आपला 4था टोल. हे पोलीसवाले इकडे उभे आहेत भाई, कशाला माहित नाही का ते. हा मोठी ट्रकवालाच पकडतात त्या साईडला. खूप पोलीसवाले बघा, पोलीसवाले केवढे. हां ते चाललंय. हां तर मंडळी आपण तो टोल क्रॉस केला आणि इकडे या आंटीकडे आपण जरा पाणी पिऊ का माझा पिऊ, वॉटेवर आमू पाहिजे ते पिईल. हां चला आता मी उतरतो. तर मंडळी आपण इकडे थांबलो ना आता, तर आपण आमून घेतलाय माझा आणि आपण पाणी वगैरे पिऊ. तर आमूने पूर्णपणे तिचं रेन कवर काढून टाकलेलं आहे बघा, पूर्ण काढून टाकलेलं आहे. आणि काय रिलीफ मिळालं तिला ना. तर मंडळी 11:40 झाले आहेत. मी पण फायनली सर्व माझं शू कवर रेन पण उतरवलं आहे. आणि जेव्हा मी काढलं ना तर इतकं मला मिळालं रिलीफ ना, बरं वाटलं. म्हणजे आतली पॅन्ट माझी ओली झाली आहे घामाने, पावसाने नाही. काय ना धोका दिला रे, धोका दिला पावसाने. आणि पुढे पण पूर्ण वातावरण क्लिअर आहे, मी पाहिलं नाही बघा, पूर्णपणे क्लिअर आहे. कशाला घालू ना, वाटलं तर पुढे बघू मग पेट्रोल जवळ. तर आता आपण तुला काय तुला पाहिजे आता निघूया. तर टोलला तिकडे हे बघा पोलीसवाले उभे आहेत ना, तिकडे जे हेल्मेट घालत नाही त्यांना पकडतात. हा काय हो तिकडे लास्ट वीकला असं कधी म्हणतात, असं कधी बोलतात की तिकडे ॲक्सिडेंट झालं होतं. 7 ते 8 लोक गेली बिचारी, तर त्यासाठीच बोला हेल्मेट घाला वगैरे. आणि जे घालत नाही त्यांना पकडतात. हां बघून दाखवू लागेल तुला, हो काय दाखवतं नाही का, आपल्याला लँग्वेज कळत नाही म्हणून. आता ह्याला पण पकडतात, चाललेत ना काका चालेल माहिती आहे. हां पकडला घेतला नाही, असं व्हायलाच पाहिजे यार, कारण महत्वाचे कुठे. तर मंडळी आपण इकडे थांबलो होतो ना, इकडे खूप चांगले व्यक्ती भेटलेले. आपलं नाम काय आपण बोललं ना, चेतन साहेब भेटलेले आहेत. तर त्यांनी आपलं पेज पण फॉलो केलं, त्यांना आवडलं की आपण चाललोय वगैरे ना. तर ते पण आहेत बँगलोरचे. तर ते मला म्हणाले, तर मी तर विचारलं की बँगलोर हायवेला कुठं चांगलं हॉटेल. ते मग सजेस्ट केलं अशोक इन. ओके थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. आता मंडळी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात ना, तुम्हाला अशा व्यक्ती खूप मिळतील जे तुमच्याशी चांगलं बोलतील, तुम्हाला गाईड करतील. का आपण नवीन असतो, तर मला बँगलोरचं हॉटेल पाहिजे होतं आणि त्यांनी मला गाईड केलेलं आहे, टेन्शन नाही. ते बोललं ताज वगैरे पण आहेत, म्हणजे कॉस्टली आहे. अशोक इन इज गुड, डिसेंट आहे, आपल्या तुमच्या बजेटमध्ये बसेल. कारण आपल्याला फक्त झोपायची सोय पाहिजे बस, आणि काही नको त्यासाठी. म्हणून आपलं जास्त महाग नको, जास्त स्वस्त पण नको. कारण कार काय म्हणतोय, कारण बाईक पार्किंग पण आपल्याला महत्त्वाची आहे. कारण बाईक पण आपली थोडीशी माहितीच आहे, आपली हार्ली डेव्हिडसन आहे, डॅश कॅम वगैरे लावले त्यासाठी. आणि प्लस आपण सगळं वायझरवर लिहिलं आहे ना आपलं यूट्यूब चॅनलचं नाव, तर ते आपलं चॅनल आपलं ते नाव पाहून ते आपलं सबस्क्राईब पण करतात आणि फॉलो पण करतात. बरं वाटतं. सही आहे. तर जर तुम्हाला तुमचे फॉलोअर वाढवायचे असतील तर असंच फिरा, फॉलोअर बढ़ाने का निंजा टेक्निक. जोक होता. बरं वाटतं आता रेनकोट आणि रेन पॅन्ट आणि शू कवर काढू. ऍक्च्युली बरं वाटतं मॅन. ओ माय गॉड. खरोखर पोपट केला पावसाने आपला. नॉन सेन्स. सो मॅनी मेंढऱ्यास बकऱ्यास. सी सही. इकडे थोडे पुढे आलं, परत पुन्हा असा डायव्हर्जन लागतो आणि इकडे बरोबर राईटला बघा जोरात कामं चालू आहेत. इकडे रेती, दगड, धोंडे, पाट्या बिट्या सर्व इकडे आणलेले आहेत. आणि इकडे या साईडला एक रस्ता ठेवला जामनला, तिकडचा ठेवला आवनला. पण रस्ता ठीकठाक आहे, पण थोडं ट्रॅफिक होईलच, कारण ऑफकोर्स लहान रस्ता आहे म्हणून. मग गाडी आरामात चालू. आणि तो पूर्ण बसते हराभरा आलाय, हराभरा का तिकडचा. ये धरती
कालच्यापेक्षा आपली आजची आहे ना बाईकची स्पीड कॉन्स्टंट आहे. 90 100 आहे बघा, 90 100 90 कॉन्स्टंट स्पीड आहे आपली. कारण कसं आहे ना, रस्ता मस्त मोठाच्या मोठा आहे. फक्त मध्ये 1-2-3 ठिकाणी डायव्हर्जन लागलेलं कारण रस्ता काम चालू होतं, पण ते तर हार्डली आय थिंक 2 का 3 मिनटं होते. बाकी 1 नंबर रस्ता आहे ना. म्हणून आम्हाला वाटतं कदाचित आम्ही बँगलोरला टाईमवर पोहोचू असं मला ते वाटतं त्यासाठी. कारण 80-90 तर आपण आरामात क्रूज करतो. 100 पण टच केलं आहे मी त्यासाठी. आणि आपण 100च आपलं स्पीड लिमिट आहे, तर तेवढंच ठेवलेलं बरं. फुकट फाईन वगैरे नको, कारण पोलीस वगैरे होते मध्ये प्लस कॅमेरे पण होते मध्ये त्यासाठी. हां, आणि सेफ्टीसाठी आपली जी लिमिट सांगितली आहे तीच लिमिट आपण ठेवली कधीही बरं त्यासाठी. आणि काय म्हणून मला असं वाटतं की इंडियन रोडला 650cc बाईक्स खूप होतात, म्हणजे खूप झाले. 1200cc किंवा 1300cc घेतली तर एवढी कुठे झूम झाम, कारण आपल्याकडे स्पीड लिमिट वगैरे आहे त्यासाठी. आणि काय नाही तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आपलं स्पीड कॉन्स्टंट आहे 90-100च. तर जर एव्हरीथिंग गोज ॲज पर प्लॅन आणि बँगलोरला आपण 5-5:30 जरी पोचलो तरी मी विचार करतोय बँगलोरला स्टे न करता अजून 1 तास गाडी पुढे चालवून आपण थोडं पुढे जाऊ आणि तिकडे स्टे करू, जेणेकरून आपला उद्याचा पट्टा जरा कमी पडेल. त्यासाठी हा जरा विचार करतोय. म्हणजे माझं हे म्हणणं आहे की जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत चालून घेऊ, अंधार पडला की थांबू असं. इकडचं डोंगर बघा कसं आहे, काहीतरी वेगळंच आहे काहीतरी. आय डोंट नो काय का. हां, दगडा डोंगर आहे, काढत नाही बघा ना पूर्णपणे, काहीतरी वेगळा शेप पण वेगळा आहे. इवन हा वाला बघा इकडे म्हणजे दगड वगैरे आहेत या साईडला. हे बघा दगडा डोंगर आहे बघा. आता विंड ब्लास्ट एवढा आहे ना, आपली लोडेड गाडी पण हलते. ॲक्च्युली इकडून गाडी अशी त्याला जातो, विचार करा. एवढी इतका विंड ब्लास्ट आहे. बापरे, खूप म्हणजे खूपच आहे. म्हणजे पाठी एवढं पिलियन तांबर आहे, स्टॉप बॉक्स, आम्ही बसली आहे, मी बसलो आहे, थोडं सॅडल बॅग, एवढ्या काय गोष्टी मॉडिफाय केलेल्या आहेत, तरी पण गाडी हलते एवढी जड अजून पण. मारी का म्हणजे विचार करा का विंड ब्लास्ट असेल. अरे आईला ती झाडं बघा, तुम्हाला आयडिया येईल की किती वारा आहे तो. आणि विचारलं तर मला ड्रोन शॉट घ्यायचा, ड्रोन मला तिकडे गेला असता घरात त्याच्या आईला. बँगलोर 188 आपण आज कव्हर केला भाई. काय पण बोलू, प्राऊड ऑफ माय सेल्फ. तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरलो, तुम्ही इकडे 90-100 क्रूज करू शकतात, पण जरा सांभाळून जपून, कारण मधून मध्ये ना कुत्रे जातात मध्ये, त्यासाठी मांजरी पण उड्या मारतात, कुत्रे पण असतात, त्यासाठी मुंजरा जपून. कारण मध्ये तिकडे तुम्हाला दाखवलं बकऱ्या वगैरे पण आहेत, त्यात मग भरोसा नाही, कधी पण रोड क्रॉस करतील धावतील मध्ये. थोडं जपून जरा, त्यासाठी म्हणतोय मी. आणि काय नाही का, आता मगाशी झालं हे कुत्रा आला, म्हणजे मी होतो आपला अराउंड 80-90ला, हा कुत्रा एक कुत्रा गेला, दुसऱ्याचा पाठी आला, हा बाईकडे उभा, एवढा स्लो झालो मी, मग परत तो पाठी गेला. काय वगैरे मेंढरा वगैरे आहेत, म्हणून जरा सांभाळून. आणि काय क्रूज करा तुम्ही, हायवे क्रूजसाठी असतो, पण जरा सांभाळून. तर मंडळी ऑलमोस्ट 1:15 व्हायला आलेत आणि आपलं आता राहिलं आहे फक्त 2 तास 50 मिनटं आपलं बँगलोर. आता विचार करू जरा 10 मिनटाचा ब्रेक घेऊ, थोडं पाणी वगैरे मारू. मध्ये थोडंसं मला ड्राउजी वाटत होतं, कारण तो वातावरण पुन्हा तर ऊन गेलेलं आहे आणि मस्तपैकी आता सावली टाईप बोलतात ना, मळप जे असते त्याचं काय ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ना असं मस्त पावसाळी वातावरण, पाऊस नाही आहे पण थोडंफार वातावरण असं झालं आहे, म्हणजे बोलतात आळशी वातावरण तसं आलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला ड्राउजी वाटत होतं. मग पुन्हा आता नॉर्मल झालो आहे मी, पण तरी पण आपण जरा तोंडावर पाणी मारून घेऊ, जरा फ्रेश हो. आणि काय नाही, आता बरेच टायमाने आपल्याला असा हा बॅड पॅच लागला आहे. म्हणजे आता पुढे आलो, बाकी डायव्हर्जनला बॅड पॅच होता आणि ट्रॅफिक थोडं जाम झालं होतं. हे बघा ना, हा बघा रस्ता बघा, इकडे बॅड पॅच आहे या साईडला, पण बरेच टायमाने लागला. आय थिंक जो काम इकडे जोरात आहे, राईट साईडला बघा कामं बघा कशी आहे, जोरात आहे, म्हणून त्याचं कदाचित. पण तेवढंच आहे, पुढे मग हायवे, बॅक टू हायवे येतो आपण. हे येडे बघा, 3 ट्रक बघा, एक लेफ्टला, एक मध्ये आणि एक राईटला. तिकडे क्लिअरली मेन्शन केलं आहे की बाबा मोठे व्हेकल्स लेफ्टला ठेवा म्हणून, तरी पण त्याच्या आईला हे लोकांना आपल्या हिशोबाने चालवतात. हायवेला रूल कोणी फॉलो करत, हाच मेन इश्यू याच्या आईला. अरे लेफ्टला ठेवा ना यार, जाम कोण ठेवतात तिच्या आईचा कोणाच्या.
हा ह्याना काय फरक पडत नाही. यायला डोक्याला शॉर्ट आहे यार खरोखर. का कळत नाही मला काय झोल आहे. तर आपल्याला एक फॅमिली होती गाडीमध्ये, बाय करत होती. अशा खूप सारे फॅमिलीज असं आपल्याला बघून बाय करता हाय करता बरं वाटतं, खूप बरं वाटतं. भले आपलं काय त्यांच्याशी लिहिणं देणं काय नाही, पण त्यांना बरं वाटतं की आपण ट्रॅव्हल करतोय. ते पण खुश होतात बघून. विचार करा म्हणजे आम्हाला किती खुशी मिळत असेल ट्रॅव्हल करून बाईकने. ते पण हा जास्त करून आमूला बघून बाय करतात, हाय करतात, स्माइल करतात. कारण की आमूच्या हेल्मेटला लागले शिंग, हॉर्न्स. अला वा. तर इकडे एक हॉटेल सदानंद दिसले आपल्याला नाश्ता पाणी करायला. पण प्रॉब्लेम असं आहे उतरायचं कुठून. हा ती जागाच नाही कुठे. तर आपण आता पुढे एक आहे सर्व्हिस रोडला जायला U-टर्न. तर आपण तो U-टर्न घेऊ आणि आतमध्ये जाऊ मग. चला, कारण ऑलमोस्ट आता 3 वाजायला येतील आणि आपण आता नाश्ता पाणी थोडंफार ते केलं पाहिजे फॉर शुअर. तर मंडळी आपण हॉटेल सतनामध्ये थांबलो आहे ना. तर इकडे सर्व मिळेल तुम्हाला. पंजाबी डिश आहे, साऊथ मिल वगैरे मिळेल. पण आपल्याला हॅवी नाही खायचं त्यामुळे आपण सांगितलं पुरी भाजी. तर ते म्हणाले की भाजीमध्ये 2 ऑप्शन येतात. एक म्हणजे बटाट्याची आणि दुसरी शेपू बनवण्यात येते. शेपू का ते बोललं आम्हाला बटाट्याची द्या म्हणून. दोन्हीमध्ये आम्ही सांगितलं पुरी भाजी. तर हॉटेल खूप छान दिसतंय कारण मोठं हॉटेल वगैरे आहे आणि आपलं जेवण चांगलं असेल. तर आपल्याला हॅवी करायचं नाही आहे. हॅवी केलं की मग कंटाळ गाडी चालवा. म्हणून आपण विचार करतो डायरेक्टली आपण हॅवी रात्रीच जेवू. एकदम पण हॅवी नाही, रात्रीच जेवू आराम त्यासाठी. आणि अमूचा ॲज युजल स्वीट लॅम्प सोडा हो ना. मामू कसा प्रवास काही थकलं का वाटतच नाही. हां ऍक्च्युली काय वाटत नाहीये. क्लायमेट एवढा मस्त आहे आणि ऊन लागत नाहीये आणि आपल्याला गाडी पण बिलकुल त्रास देत नाहीये आणि आपण मस्त सेफली जातोय. टेन्शन नाही. म्हणजे आपण ऑलमोस्ट आता थांबलोय 4:30 ऑलमोस्ट 5:30 होती. काही हरकत नाही. विचार करतोय काय करायचं आता. तर मंडळी आपण हॉटेल सदानंद मधून निघालोय. जेवण म्हणजे पुरी भाजी खाऊन. छान हॉटेल आहे. तुम्ही इकडे थांबू शकतात, टेन्शन नाही. म्हणजे तुम्ही जेवण थांबू शकता. जेवण वगैरे पण चांगलं असेलच कारण ज्याप्रमाणे हॉटेल क्लीन वगैरे ठेवलं ना, जेवण चांगलं असेल. तर पंजाबी मिळतं आणि साऊथ मिळते. आता आपण निघतोय आणि विचार करतोय बँगलोरच्या पुढे जे येतं ना होसूर काय ते होसूर तिकडे विचार करतो थांबायचं. बँगलोरच्या पुढे काहीतरी अराउंड 40 किलोमीटर पुढे आहे असा विचार चालू आहे. म्हणजे उद्या आपल्याला 40 कमी पडतील. दिस इज वॉट वी आर प्लॅनिंग. चला गणपती बाप्पा मोरया. बसूया आपण. चला. हां तर मंडळ झाले फक्त आता 1 तास 46 मिनिट्स बँगलोरला पोचायला. तर आपण प्लॅन करतोय होसूरला. फायनली विचार करतोय पुढे पेट्रोल आलं की मी ते मॅप चेंज करीन आणि टाकीन होसूर. कारण बँगलोर टू होसूर फक्त हाफ अन आवर वाढतो. तर आपण ते केलेलं बरं. तेवढंच आपलं हाफ अन आवर उद्या वाचेल आणि काय ना. कारण की आपण अजून फ्रेश आहोत आणि अंधार पडणार नाही. त्यासाठी 6:15पर्यंत पोहोचू होसूरला ना, तर अंधार नाही पडणार. तरी पण टेन्शन नाही. 7ला पोहोचतो तरी टेन्शन नाही. बघू आता जरा आपल्या इकडे जरा मोठा जाम लागला आहे कारण की ऑफकोर्स कामं चालू आहे त्या साईडला. म्हणून ते ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम आहे बघा इकडे राईटला. म्हणून हा जरा जाम मोठा आहे. हायवे पूर्ण पण एक नंबर आहे. पण असेच आपल्याला 4-5 डायव्हर्जन्स आणि 2-3 जाम मिळतात. बाकी एक नंबर आहे ना. बोलून येतच नाही मी ऑफकोर्स. वेळीच काय तू आपली इथलं स्लीप झाले ना सर्व पडू. आपलं सामान आहे आपल्याला थांबले जाऊ त्यापेक्षा. बाकीना जाऊ दे. हां चला निघालो. हो हे ऑफ रोडिंग आलं ना की मला जरा भीतीच वाटते कारण की आपलं सामान खूप आहे ना त्यासाठी. हो सही आहे. हां आता काय आपण रिस्क घेऊ शकत नाही बाबा. हे बघा बँगलोर 59, होसूर 105, चेन्नई 392. तर आपण होसूरच करू हा विचार चालू आहे आपला. तर इकडे आपण अजून एक पेट्रोल ब्रेक घेतलेला आहे. पेट्रोल आहे तसं गाडीमध्ये पण भरून घेतलं बरं. कारण पुढे आपल्याला होसूरला थांबलं की उद्या मग निघायला टेन्शन नाही. उद्या कुठे थांबायला नको. आणि ते पेट्रोल आहे सेम 94 वाटतं. नाही इकडे 100 आहे पेट्रोल. हां इकडे 100 आहे. ते बघा आपण थांबलो तर पेट्रोलसाठी ना समोर ट्रेन जाते बघा. ती बघा सही वाटते रे. ट्रेन खेळण्याची वाटते ना. लांब आहे म्हणून ऑफकोर्स. तर का मॅप चेंज करून घेतला मी. आता मी टाकला होसूर. आता होसूर दाखवते 100 किलोमीटर. चला
6:20 आपण पोहोचतोय. नॉट बॅड. चलो आता कुठे आपल्याला ट्रॅफिक लागायला लागलं आहे. आय थिंक आपण बँगलोरच्या जवळ आलो आहे, कारण बँगलोर इज फेमस फॉर ट्रॅफिक. ते सर्वांनाच माहिती आहे. बँगलोर स्ट्रेट 24, चेन्नई 358, नीलमंगल 4, इथून 4 म्हणजे इथून 4. पण मी आता टाकलो तो होसूर दाखवता काहीतरी अजून 1 तास 22 मिनटं 72. इकडे तुम्ही पाहाल ना 3 रस्ते आहेत बघा जायला. हा होता टोल रोड, तो होता सर्व्हिस रोड, ते 2, आणि मग तिघही एकत्र येतात पुढे. सही आयडिया केलं. म्हणजे याला टोल रोड नको असेल ना ते घेतात सर्व्हिस रोड. पण सर्व्हिस रोड मी घेतला होता, पण सगळं तिकडे जाम होतं. त्यापेक्षा तुम्ही टोल रोड घेतला कधी चांगला, काय टेन्शन नाही. म्हणजे ज्याला टोल भरायचा आहे तो इकडून जाईल, टोल नाही भरायचा तुम्ही सगळीकडून जाईल. ऐसा कुछ है वो, क्या मालूम क्या है वो. तर दाखवलं होतं वरून बँगलोर आणि खालून होसूर, तर आपण खालून घेतोय. आपण फायनली स्टे करतोय द ऑलिव्ह इन म्हणून काहीतरी हॉटेल आहे तिकडे. तो दाखवतो इथून 1 तास 3 मिनटं. हां इथे चेकिंग आहे वाटतं, म्हणून ट्रॅफिक जाम वाटतं या साईडला. तर इकडे होसूर 2 आहेत, म्हणून कन्फ्यूज होऊ नका. एक होसूर असं कर्नाटकमध्ये आणि होसूर आहे तमिळनाडूमध्ये. आपला जो होसूर पाहिजे टुवर्ड रामेश्वरमला तो आहे तमिळनाडूचा, लक्षात ठेवा. तर कन्फ्यूज होऊ नका. तर ते हॉटेल फक्त आहे 28 किलोमीटर. 28 किलोमीटर मला लागतात 1 तास 18 मिनटं. बापरे, सॉरी 1 तास 7 मिनटं. मग किती दाखवत आता? 1 तास 5 मिनटं. बापरे बापरे. म्हणजे हा वाला मॅप आपला गाडीचा म्हणून 1 तास 18 दाखवतोय. म्हणून लावलं तर बाईकचा लावला आहे. हा इला एवढं ट्रॅफिक आहे इकडे, डोक्याला शॉर्ट. आता आपल्याला इकडून घ्यायचं आहे राईट इन द सेन्स जायचं आहे हायवेला. हो पण इकडे ना एक बरं आहे की रस्ते मोठे आहेत. म्हणजे विचार करा ना, एका मोठ्या रस्त्याला 3 त्यांनी रस्ते काढलेत जायलाच. अरे बाबा माझ्या, जेवढा रपारा आपण आलो ना आयला तेवढी इकडेच वाट लागली ह्या ट्रॅफिकमध्ये. रे देवा महाराजा, कंटाळा आला. आय थिंक हा वरचा ब्रिज डायरेक्ट नेतो पुढे बँगलोरला, का माहिती नाही. तर काय कुठे आलो आपल्याला कळत नाही आहे. थांबलो सिग्नलला, पुढे काही नाही आहे, काय कळत नाही ना एक्झॅक्टली. सब गोल आहे भाई. चला अजून 1 तास दाखवते पोचायला. 7 पकडा 7. हां ट्रॅफिकमुळे आणि काय नाही तर जायला 22 किलोमीटरला मॅक्स टू मॅक्स हाफ अन लागतो. इकडे यायला 22 किलोमीटर 1 तास लागतो. नॉन सेन्स. अरे हो माझे जातोय बाबा, पाडन पो चालू आहे बस व्हायला. चला स्ट्रेट. आता कुठेतरी ओपन मिळालं आहे, थोडासा आपण पळूया नाही तर परत अडकायला होईल. पुढे तुम्ही पाहाल रस्ता खाली आहे, पण सिग्नलच काहीतरी 100 सेकंद 112 सेकंडचे सिग्नल आहेत. आता कुठे 40ला आलं आहे, म्हणून त्याला आपल्याला जास्त वेळ लागतो. पुढे ट्रॅफिक दिसत नाही मला, ऑरेंजच आहे. हाय राम, आता गरमी वाढत चालली त्या ट्रॅफिकमुळे आणि काय नाही. तर मंडळी इकडे होसूरमध्ये आपण आलेलो आहेत आणि आपण इकडे स्टे करतो आहे ऑलिव्ह इनमध्ये, एक्झिक्युटिव्ह रूम. आणि आपली गाडी आपण इकडे पार्क केलेली आहे. आणि आतमध्ये गेल्यावर यांचं रिसेप्शन रूम असं आहे बघा. आतमध्ये आल्यावर यांचं असं रिसेप्शन रूम आहे, खूप छान आहे इकडचं. आणि इकडून आपण जाऊया आता 4th फ्लोअरला. तर मंडळी फायनली 7 वाजता आपण आपल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. ऑलिव्ह इन म्हणून हॉटेलचं नाव आहे, हायवेलाच आहे होसूरला. काय ट्रॅफिक होतं यार, काय ट्रॅफिक होतं. गोप्रोची बॅटरी डाऊन झाली आणि मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट अजून अर्धा पाऊण तास आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. बापरे. म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक होतं काय ठिकाणी, काय सॉलिड ट्रॅफिक होतं. ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय, सिग्नल लागतो ना की संपला पाहिजे. सिग्नल पण 100 सेकंद 80 सेकंद सिग्नल असतो, म्हणून खूप ट्रॅफिक होतं. बापरे. म्हणजे आपण बेलगाव टू आपलं ऑलमोस्ट बँगलोरला मस्त आलो रपारप. आणि शेवटचे 25 किलोमीटरने आपल्याला खूप त्रास दिला. ऑलमोस्ट 25 किलोमीटर लागले 1-1.25 तास. विचार करा. अरे देवा महाराजा. पण एक बरं, या हॉटेलला आल्यावर ना आपला रिलॅक्स वाटलं का हॉटेल 1 नंबर आहे. इकडचं रूम वगैरे खूप छान आहे. तो रूम दाखवून पुढे तुम्हाला आता मी. आणि इकडे 24 तास गरम पाणी, ती मोठी गोष्ट आहे. आपल्या रूम पडली 1500 रुपयाला. पण यांचं रेस्टॉरंट नाही आहे, रेस्टॉरंट बाजूला आहे.
मग इकडे जेवण वगैरे नाही. आता अमितला बोललो आम्हाला थंड पाण्याची बॉटल दे आणि स्प्राईट दे. तो बोलला की मुझे पैसा दो, मैं बाहेर से लेके आतो. म्हणजे ह्यांच्याकडे ते काय गोष्टी अवेलेबल नाही आहेत. इकडे फक्त तुम्ही स्टेसाठी येऊ शकता, कसं आहे ते. पण ठीक आहे, स्टेचं स्टे यार. पण 1500 रुपये विथ AC विथ TV एक नंबर. मग रूम दाखवतो आणि मग भेटतो. तर हे असं त्यांचं कॉरिडॉर आहे. या कॉरिडॉर आतमध्ये आलो. 4th फ्लोअर आहे आपलं आणि ही अशी आपली रूम आहे. हे बघा, छोटीशीच आहे पण पुरेशी आहे. TV वगैरे आहे, AC आहे. आम्ही मस्त बसलेली आहे इकडे आणि सॉफ्ट आहे आपलं हे गादी, पण काय टेन्शन नाही. तर त्याने टॉवेल, साबण आणि शॅम्पू दिलेले आहेत आणि हे त्यांचं वॉशरूम आहे, विच इज गुड. चला, तर तुम्ही रूम पाहिल्या. रूम लहान आहे पण एक नंबर आहे. आता इकडून ऍक्च्युली कसं ना, बँगलोरच्या पुढे होशूर लागतं, म्हणून विचार केला की आपण अजून स्ट्रेच करून होशूरला पोहोचू. कारण तसाही थोडाफार उजेड होतात, अंधार पडला नव्हता, म्हणून होशूरला पोहोचलो. आणि उद्या आपण करणार होशूर टू रामेश्वरम, द फायनल डेस्टिनेशन आपला. तर अशा खूपच हॅपी नोटवर आजचा एक धम्माल आली आपल्या गाडी चालवायला. अमो, कसं वाटलं? मस्त मस्त, मजा आली. आता लवकर पोहोचलोय, मस्त लवकर जेवू, लवकर झोपून जाऊ आणि उद्या सकाळी ऑलमोस्ट 5 निघू आपण, असं विचार आहे. मग 5 उठू आणि 7 मध्ये निघूच फॉर्सवर. सर्व मंडळी, आपला हा सेकंड डे होता, एक नंबर गेलाय. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे एका प्रत्येकाचं प्लीज कमेंट. इंस्टाग्राम ID sandy_. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो खुश राहा आणि हसत राहा.